कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल। स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये, जिथे आम्ही चाललो उज्जैनला आणि आम्ही घरातून 3 वाजता निघालेलो आहोत। आणि पप्पा बघा इथे, पप्पांना बिचाऱ्यांना आम्ही झोपूच नाही दिलं आणि पप्पा इथे झोपले जातात। त्यांना ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसवलेलं पप्पांना। यावेळेस मी नव्हती बसले पण पप्पांना बसायला सांगितलेलं आणि मी मस्त 4 तास आतमध्ये झोपलेले मागे। आणि मम्मी आहे इथे, मम्मी बघू शकता। ड्रायव्हरला पगार द्या, हाय पप्पा, यात्रेची वाटणी द्या चला। हे पहा, आमच्याकडे यात्रा आहे, तर यात्रेला याल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही स्वतः चाललायत का? तुम्ही या यात्रेला आमची आज यात्रा होती गडपची, पण आम्ही आज तिकडे जाऊ। हो, आमची आज यात्रा होती गडपची, पण उद्या हनुमान जयंती सुद्धा आहे आणि आम्ही चाललो आहोत उज्जैनला। कारण की का ते पुढे गेल्यावर कळणारच आहे। सो पप्पा वाटणी द्या यात्रेला या। तर मंडळी, आता गरमीचा सीझन चालू झालेला आहे आणि गरम तर एवढं भरपूर होतं की कुठे बाहेर गेलो किंवा घरात असलो किंवा किचनमध्ये काम करत असलो, एवढा घाम येतो ना चेहऱ्यावर की नुसता फक्त फेसवॉशच करतात गरमीमध्ये। त्यामुळे आपल्या फेसवर कोणताही प्रोडक्ट टिकून राहत नाही, जसं की सनस्क्रीन, क्रीम झाले, म्हणजे कोणताही प्रोडक्ट टिकत नाही। आणि आजकाल एवढी गरमी वाढली आहे ना, त्याच्याने सनबर्न होता, टॅनिंग होते स्किनवर आपल्या, आणि सोबत आपल्या स्किनची बँड पण वाजते, ती पण उन्हाळ्यामध्येच। पण मला काही टेन्शन नाही आहे, मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलेला आहे आणि त्याचे प्रोडक्ट्स मी यूज करत आहे आणि लाईट वेट प्रोडक्ट आहे। आणि मी जेव्हा स्किन केअर करते, आता नॅचरली आपलं स्किन केअर किती स्टेपचं असतं, भरपूर सारे मी स्किन केअर व्हिडिओज बघते ज्याच्यावर 10 स्टेप स्किन केअर, 6 स्टेप स्किन केअर असे स्किन केअर दिलेले असतात। पण क्युअर स्किन ॲपमध्ये आपल्याला थोडेच प्रोडक्ट, म्हणजे 3 ते 4 प्रोडक्टमध्ये आपलं स्किन केअर पूर्ण होतो। स्किन केअर आणि नाईट केअर हे दोन्ही आपल्याला दिले जातात। जर तुम्हाला नसेल माहिती यूज कसा करायचं, क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचा आहे, त्याच्यावर जाऊन आपल्याला चॅट करायची आहे डॉक्टरसोबत, आपली स्किन ॲनालाइज होईल आणि त्याच्यानंतर आपल्या स्किन रिलेटेड इश्यू चे आपल्याला प्रोडक्ट सजेस्ट केले जातील, जे आपल्यासाठी पर्सनलाइज केले जातात। आणि सोबतच आता कोणतेही, म्हणजे मी भरपूर सारे ब्रँड्स असे बघते जे प्रोडक्ट देतात आणि त्याच्यानंतर काहीच कॉलअप नाही, काहीच नाही, म्हणजे पैसे तर पैसे वाया जातात, प्रोडक्ट तर काही कामच नाही करत। पण क्युअर स्किनमध्ये असं नाही आहे। आपण प्रोडक्ट परचेस केल्यानंतर सुद्धा आपला मंथली कॉलअप असतो, मंथली चेकअप असतो आपल्या स्किनचं, मंथली डॉक्टर्स म्हणजेच डर्मटॉलॉजिस्ट स्किन आपली चेक करतात, ॲनालाइज करतात की किती फरक पडलेला आहे किंवा काही चेंजेस करायचे आहेत का आपल्या प्रोडक्ट्समध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये। जसं की आपल्याला आपली पर्सनलाइज डाएटसुद्धा भेटून जाते, म्हणजे डॉक्टर आपल्याला डाएटसुद्धा रेकमेंड करतात की तुम्ही ही डाएट घ्या तुमच्या स्किनसाठी, तुमची स्किन हेल्दी ठेवण्यासाठी। मी असं नाही बोलत आहे की प्रोडक्ट यूज केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला म्हणजे स्किन टोन बदलणार आहे किंवा फेअर होणार आहोत, असं नाही आहे। आपलं स्किन केअर, म्हणजे स्किन केअर बोलतात म्हणजे आपले पिगमेंटेशन असतात, जे आपले डार्क स्पॉट्स असतात, जे आपले ॲक्ने, आपले पिंपल्स, त्यावर काम करतात हे प्रोडक्ट। आपल्याला लाईटर नाही बनवत, पण आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग नक्कीच बनवतात। आणि सोबतच आता मी विसरले होते की माझा कॉलअप होता डॉक्टरसोबत, तर डॉक्टरनी मला म्हणजे क्युअर स्किन ॲपमधून मला कॉल आला होता की तुमचा कॉलअप आहे, आणि डॉक्टरनी मला व्हॉइस नोटसुद्धा पाठवली होती स्किनबद्दल, की काय स्किनची आता, म्हणजे स्किनला काय करायची गरज आहे किंवा किती क्युअर झालेले आहे स्किन, अजून काही चेंजेस करायचे आहेत का वगैरे वगैरे, असे मंथली आपल्याला कॉलअप येतात। आणि जर आपण विसरलो असलो तर त्यांचा फोन येतोच। आणि सोबतच जसं की आपण क्युअर स्किन ॲपबद्दल बोलतोय, तर त्याचे रेटिंग्ससुद्धा आपण बघतो आणि त्याच्या खालचे रिव्ह्यूजसुद्धा बघतो, म्हणजे भरपूर सारे 98% लोकांना खरंच क्युअर स्किन ॲप यूज करून फरक पडलेला आहे त्यांच्या स्किनमध्ये। आणि तुम्ही माझी स्किन तर बघू शकता किती ग्लोईंग आणि किती हेल्दी झालेली आहे। ही मी जेव्हा स्टार्टिंगला यूज करायला स्टार्ट केलं होतं तेव्हा माझं इथे ॲनालाइज तुम्ही बघू शकता
शकता आणि आत्ताचा फेस बघू शकता, बिफोर आणि आफ्टर किती फरक पडलेला आहे. आणि सोबतच मी व्लॉगिंग करत आहे, सो उन्हात वगैरे जाते तर टॅनिंग होतेच, पण टेन्शन कशाला, कारण की क्युअर स्किन ॲप आहेच माझी केअर करायला. आणि मला ही गोष्ट जास्त आवडते की जे डॉक्टर्स आहेत जी माझे प्रॉपर स्किनचे ट्रॅक ठेवतात, म्हणजे प्रॉपर स्किन चेकअप होतो माझा आणि भरपूर स्किनची केअर केली जाते. आणि आपल्याला पर्सनलाइज किटसुद्धा दिलं जातं, जे आपल्याला पर्सनलाइज किट बनवून देतात ते आपल्या स्किन प्रॉब्लेम्सवर बनवून देतात ते. आणि जशी की आपली रेंज चालू होते, म्हणजे जो आपला पर्सनलाइज किट आहे त्याची प्राइसिंग चालू होते 1499 पासून ते 2000 पर्यंत आपली प्राइसिंग आहे. मला डॉक्टरचे पण फीस भरायची नाही आहे, तुम्हाला घरात बसून सगळं कन्सल्टेशन भेटणार आहे, तुम्हाला घरात बसून डाईट प्लॅन भेटणार आहे, तो पण मोफत. फक्त प्रोडक्टचे पैसे घेतात, अदरवाईज कशाचेच पैसे नाही घेत क्युअर स्किनमध्ये. सो जर तुम्हाला क्युअर स्किन ॲप डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन टॅप करून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पिन कॉमेंटसुद्धा केलेला आहे. सो लवकर जा आणि तुमची स्किन क्युअर आणि हेल्दी बनवा. क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, लवकर द्या. वाटणी घ्या. तुम्ही एकविरेच्या पालखीची पण वाटणी दिलेली नाही आहेत आम्हाला, द्या. नाही का पप्पांनी द्यायला हवी. यात्रेला या, वाटणी घ्या. तू पण द्यायचं, तू पण काढ वाटणी, वाटणी काढ. हा मी वाटाणा देऊ शकतो, वाटणी नाही. दे वाटाणा दे. कोणता वाटाणा? वाटाण्याचा गोलदाना दे. तुला आता बेंटेक्सचा सेट बनवत आहे. बेंटेक्सचा मला तो नवीनवाला हे बनवायचा. आता उतरलं ना सोन्याचा भाव, तर मी दाखवला ना तुला, तो इथून असा घालतात हातातून, तो बनवायचा आहे. मला एक आणखी दे. तुम्ही वाटणी काढा, आणखी दे. वाटणी द्या. अरे माझ्याकडे काहीच नाही. पण वाटणी द्या पप्पा. आम्ही आहोत नाशिकला जाऊ ना आपण. हां, आता आम्ही नाशिकला आहोत, नाश्ता करतोय. सकाळी 3 वाजता घरातून निघालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम झाला, ते गाडीमध्ये बसल्यानंतर सांगेल मी तुम्हाला, आता काय नाही सांगणार आहे. मी मागवलेला आहे सँडविच आणि मम्मीने मागवलेला आहे रवा डोसा आणि ते साधा मसाला डोसा आहे. बसल्यात मस्त गाडी चालवायला आणि आम्ही आता मागे बसतोय, कारण की किती माहिती 700 किलोमीटरचा प्रवास आहे आणि सकाळपासून इथे गाडी चालवतोय. तर मग आता एक्सचेंज केलंय आणि एक्सपर्ट ड्रायव्हर पुढे बसलेले आहेत. आता आम्ही पोहोचलेलो आहोत महाराष्ट्र MP बॉर्डरच्या इथे, आम्ही क्रॉस करतोय. तर मंडळी हवा भरपूर आहे आणि मी ही काकडी घेतली होती. तिला काय बोलतात, कोणती काकडी बोलतात कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, पण छान लागते. तर गाईज माझा थोडासा अवतार खराब झाला आहे ट्रॅव्हलिंगमुळे यार. एवढा किती 700 किलोमीटरचं ट्रॅव्हल केलं आहे आम्ही आज आणि आता आम्ही उज्जैनमध्ये पोचलो आहोत आणि त्याचेच एंट्रन्स तुम्हाला दाखवत आहे मी. सो चला बघूया आणि भरपूर मजा येणार आहे. तर ब्लॉग काय एवढा ॲक्टिव्ह नव्हता, पण आता होणार आहे कारण की भरपूर सारी गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. आता तर आम्ही सध्या उज्जैनमध्ये जाणार आहोत आणि रूम बघणार आहोत राहण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग उज्जैन फिरू वगैरे कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवेल. सो पहिला तो तुम्हाला मी कमान दाखवत आहे, जी एंट्रन्स आहे ती. तर फायनली आम्ही रूम घेतलेली आहे आणि तुम्हाला छोटीशी रूम टूर देते. एवढी काय खास घेतलेली नाही आहेत बिकॉज इथे एवढे काय चांगले रूम्स नाही भेटत. सो बघू शकता इथे आहेत बेड, डबल बेड आहेत, इथे वॉशरूम आहे, इथे टॉयलेट आहे आणि इथे मी आहे आणि इथे माझी बॅग ठेवलेली आहे. इथे सुद्धा माझा सूटकेस ठेवलेला आहे. तिथे बॅग आहे कुणालची, म्हणजे त्याचे कपडे फक्त याच बॅगमध्ये आहेत आणि माझे कपडे फक्त 2 दिवसाचे या बॅगमध्ये आहेत. मुलींची गोष्ट काय आता, तर सगळ्या मुलींना माहिती असेल की एवढी पॅकिंग का आहे करून. सो मुलांना नाही समजणार. तर इथे बेड आहे आणि इथे गॅलरी आहे. इथून डायरेक्ट म्हणजे आम्हाला सरळ जायला रोड आहे. डायरेक्ट आम्ही
मंदिरामध्ये पोचतोय, म्हणजे मेन रोडला लागूनच हॉटेल आहे. सो असा काही रूम आहे. तर आता तर आम्हाला फ्रेश व्हायचं आहे, कारण की आम्ही चाललो आहेत मंदिरामध्ये. तर फ्रेश होते. मी ड्रेस घालत आहे. मी एक ड्रेस आणलाय पर्टिक्युलर, तर मग तो घालणार आहे. तर मंडळी, मी तयार झालेली आहे. कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि या ड्रेसचा जर लिंक तुम्हाला हवा असेल तर मी प्रोडक्ट टॅग करत आहे, जाऊन नक्कीच घ्या. आता तुम्हाला पुढे दिसेलच, तेव्हा तुम्ही बोलालच की लिंक द्या, लिंक. तर जो मी तुम्हाला गेट दाखवणार होते मगाशी, आम्ही हॉटेल घेतलं आणि मग हे म्हणजे आम्ही आता चाललेलो आहोत. तर हा आहे एंट्रन्स, म्हणजे गेट, महामृत्युंजय द्वार. बघू शकता किती मस्त दिसतं आणि कॅमेरामध्ये पण खूप छान येतं. असं एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आणि चला मग सुरुवात करूया. जय श्री महाकाल. जाऊया आपण दर्शनाला. आता आपण कुठे चाललोय? काल भैरव आणि विक्रांत भैरव यांच्या दर्शनाला आता आपण चाललो आहोत. तर तुम्हाला दाखवते कशी मंदिरं आहेत, काय वगैरे. भरपूर मजा येणार आहे. मी पण भरपूर व्हिडिओज बघितले होते उज्जैनचे. तर चला बघूया, तुम्हालाही दाखवते. सो चला. आता आम्ही आलोय. कुठे आलोय कुणाला पण? विक्रांत भैरव मंदिर. तर इथे घाट आहे, बघू शकता तुम्ही. ही नदी आहे आणि हे स्मशान आहे इथे. आणि विक्रांत भैरवांचं स्थान इथेच असतं, स्मशानामध्ये. म्हणून आपण बोलतो ना, स्मशानामध्ये भूतांची भीती नसते, कारण की तिथे विक्रांत भैरव मंदिर. इथे बघू शकता किती मस्त नदी आहे. या नदीचं नाव मला माहिती नाही, पण तुम्हाला सांगेल मी. सो चला पुढे जाऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, भरपूर छान असं इथे आहे. आणि मी पहिल्यांदा बघितलं असं घाट असा, म्हणजे बाजूला स्मशान आहे आणि बाजूला मंदिर आहे. सो हे मी फर्स्ट टाइम बघितलं आणि खूप चांगलं वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब आहे. आणि स्मशान बघून अशी काही भीती नाही वाटत आहे. खूप म्हणजे फर्स्ट टाइम मला पॉझिटिव्हिटी येते आहे स्मशानामध्ये तरी. तर चला जाऊया पुढे. आपण आता चाललो आहेत आमच्या गुरूंच्या दर्शनाला. सो चला तुम्हाला दाखवते. आम्ही इथे आलो आहेच त्याच्यासाठी. इथे डबराल बाबा होते, तर त्यांची मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती उद्या आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत, म्हणजे त्या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आता आम्ही बाबांकडे चाललो आहोत. म्हणजे आम्हाला आमच्या गुरुच्या कृपेने कुठे कुठे यायला भेटतं, नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात, सगळ्या देवांचे दर्शन होतात. हे सगळं गुरुच्या असण्यानेच होतं, कारण की तेच कारण आहे आम्ही इथे यायचो. नाही तर आम्ही कधी आलो असतो उज्जैनला. आणि मी तर नसते झाले कधी, काय माहिती, पण आहे. चला या, तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही दिसतच नाही काय, अंधार एवढा आहे. सती मातेच्या मंदिरामध्ये गेलो होतो, ते दाखवता नाही आलं कारण की भरपूर अंधार आहे इथे, भरपूर अंधार आहे. तर उद्या सकाळी दाखवेल तुम्हाला. तर मग हे विक्रांत भैरवाचं मंदिर आहे आणि समोर ते आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? काळ भैरवाला. आता आपण काळ भैरवाच्या मंदिरामध्ये चाललोय. तर मग चला तुम्हाला दाखवते. इथून दिसतंय ते बघा, दिसतंय इथून. तर आपण तिकडे चाललोय. तर चला माझ्यासोबत. तर इथे आम्ही घेतलेला आहे हार, नारळ वगैरे घेतलेला आहे आणि दारूची बॉटल घेतलेली आहे. तर चला जाऊया. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप चांगलं आहे. आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो आहोत. आणि तिथे मंदिर आहे, बघू शकता. मधून नाही दाखवता आलं तरी बाहेरून बघा, हे मंदिर आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. तर मग चला तुम्हालाही दर्शन घडवते. तुम्ही बघू शकता सगळ्या गेट्सला असे धागे बांधलेले आहेत आणि हे पूर्ण दुपारी पॅक असतं. पण आम्ही रात्रीचे आलो आहेत म्हणून आम्हाला भेटलं आहे एवढं, म्हणजे गर्दी नाही आहे, काहीच गर्दी नाही आहे. तर मग
चला आज जाऊया. तर मंदिर तुम्ही बघू शकता श्री काल भैरव मंदिर आणि मी पहिल्यांदा आले तर आणि खूप चांगलं वाटते. पॉझिटिव्ह वाईब आहे. थोडीशी लाईन आहे आतमध्ये भरपूर गर्दी होती म्हणून काय घ्यायला नाही भेटलं, पण दर्शन खूप चांगलं झालं. आणि प्लस आम्ही जी बॉटल आणली होती बाबांना प्रसाद तो घेतला त्यांनी, म्हणजे घेतात आता. आणि मस्त खूप चांगलं दर्शन झालं. थोडीशी गर्दी होती, माझे केस अटकलेले ते काढले मी बाहेर कसे बसे. तर मग चला आता आपण जाऊया. आणि ह्याच्यातली पप्पा दाखवा बघा, ह्याच्यातली थोडीशी घेतली आणि बाकीचा प्रसाद परत केला आहे. तर मग चला जाऊया आता हॉटेलवर डायरेक्ट. तर मंडळी गुड मॉर्निंग. आणि आम्ही तयार झालेलो आहोत जायला. सकाळ म्हणजे रात्री आलोत आणि डायरेक्ट झोपलो जेवून वगैरे. तर मी कशी दिसते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चला निघूया. परत इथे घाटावर आलेलो आहोत. विक्रांत भैरवाच्या मंदिराच्या इथे दर्शन घेतलं आणि ते बघून कवट फिरवलाय पप्पांवर. पप्पा इथं कवट चालतात, लिंबू नाही चालत. आणि बघा हा आणि स्वामीजी सुद्धा आले. हे आमचे गुरु महाराज आहेत. आम्ही चाललोय डबराल बाबांच्या घरी आणि माताजींचं दर्शन घ्यायला. बाबांची गाडी पुढे आहे आणि ते बघा क्लॉक किती मोठा आहे. काय क्लॉक टावर, घंटाघर, क्लॉक टावर आणि घंटाघर असं म्हणतात ह्याला. तर मग आम्ही चाललेलो आहोत, रस्त्यात आहोत. आणि भरपूर मला ना मी इकडची ऑटो बघून भरपूर एक्साइटेड आहे. म्हणजे आपल्या इथे कशी काळी आणि अशी काय काली पिली कलरची असते तसं नाहीये. इथे ग्रीन आणि येल्लो कलरची ऑटो आहे आणि अशा छोट्या ऑटो आहेत. या बघू शकता तुम्ही, अशा छोट्या ऑटो आहेत. मला बघायला खूप एक्साइटमेंट वाटते. पण त्यामध्ये मी बसणार सुद्धा आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवेल. आम्ही उज्जैन फिरायला जाणार आहोत तेव्हा तुम्हाला मी दाखवेल ही गोष्ट. म्हणजे मी खूप एक्साइटेड आहे त्या छोट्याशा ऑटोमध्ये बसायला. के घर चलो, बिल्कुल बिल्कुल. उसके बाद हरिद्वार जाएंगे. हाँ. ऐसा करें. हाँ. अब वो माता जी वो आत्मदर्शन सिद्धियों देने ये हरिद्वार वाले. इथे आहे डबराल बाबांचं घर आणि हे डबराल बाबांची खुर्ची आणि हे देवघर त्यांचं बघू शकता. इथे डबराल बाबा आहेत. विक्रांत भैरव आपण ज्या मंदिरामध्ये गेलेलो तिकडचं हे आहेत डबराल बाबा. पहले अवंतिका थी तो उसका तो शरीर चेंज हो गया, तो उसका एक बेटा है गौतम नाम का, वो आया हुआ है. वो हे आहे डबराल बाबांचं घर. उस समय ये माता जी हे डबराल बाबांचं घर. आणि ज्या तिथे आई होत्या त्या डबराल बाबांच्या आई आहेत. तर चला मग आता परत आपण चाललो आहोत. आणि मला स्वामीजींनी सांगितलंय की नदीमध्ये एक डुबकी मारायची आहे. तर चला मारूया आता. काय जसं आपले गुरु सांगतील तसं. तर मग आता मला नदीमध्ये डुबकी मारायची आहे आणि मग जाऊया. चला मग आता डायरेक्ट तेच करायला. तिथे बघा मैत जळत आहे, बघू शकता, दिसतंय समोर. हां आता मी चालले स्नान करायला. कोणती नदी? शिप्रा नदी. शिप्रा नदीमध्ये मी स्नान करायला चालले आहे. आमच्या गुरूंनी सांगितलंय. तर चला डुबकी मारूया आपण शिप्रा नदीमध्ये. पाणी थंड आहे पण इट्स ओके. तर मंडळी मी चालले डुबकी मारायला आता. कुठे मारू पण मी? तिथे चल, तिथे चल, त्याच्यावर चल, पाय खाली. त्याच्यावरती डुबकी कशी माराल ती? बसेल ना, आंघोळ करायला सांगितलं ना तिला बाबांनी. तू बस त्याच्यावरती.
अरे चिकट आहे. हा मम्मी हा मग पूर्ण पूर्ण केस भिजले पाहिजे बाबू. हा देवीचं नाव घे. आहे तुझा मोबाईल दे. मी पडली तुझी, जाऊ दे. त्याला व्हिडिओ काढेपर्यंत कर. तर बघू शकता तिथे चिता जळते खाली तुम्ही चल. तर आता स्नान झालेलं आहे आणि भरपूर थंड पाणी होतं, पण ऊन आहे म्हणून एवढं काही वाटलं नाही, खूप चांगलं वाटलं. तर मग चला आता मी चालले हॉटेलवर कपडे चेंज करायला आणि येऊ परत इथे. चला. डान्स बघा, डान्स गाईज, डान्स डान्स. तर मंडळी बघू शकता मी आता परत दुसरा ड्रेस घालून तयार झालेली आहे. परत मेकअप केलाय, ऊन भरपूर आहे. तर मग चला जाऊया परत. केस भिजलेली आहेत माझी, मी पूर्ण मगाशी भिजलेली होते, थंडी वाजत होती, बट इट्स ओके. चला निघूया आपली गाडी आणि आपण चलो. तर मी जेवत आहे, गिळू द्या. तर इथे मी जेवत आहे, हा महाप्रसाद आहे आणि मी आता समशानामध्ये इथे माणसं जाळतात, तिथे मी ह्या कटोऱ्या ठेवल्या आहेत आणि इथे लस्सी सुद्धा आहे आणि जेवणामध्ये आहे वांग्याची आणि बटाट्याची भाजी, पुरी आणि ही भजी आहे. इकडची भजी अशीच असते आणि सोबत हे स्वीट दिलेलं आहे आणि लस्सी दिलेली आहे आणि इथे माणसं जाळतात लोक आणि मी त्याच्यावरच बसून जेवते. तर जेवण पण मस्त आहे. ही माझी सेकंड प्लेट आहे, मी खाते ती खूप छान. मला भरपूर भूक लागली, सकाळी नाश्ता सुद्धा नव्हता केला, सो मी आता खात आहे. आपण बोलूया नंतर खाल्ल्यानंतर. तुम्ही बघू शकता इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे, म्हणजे थोडासा मध्येत ब्रेक घेतला, खाल्लं सगळं. बाकीच्यांसाठी प्रसाद. हो, बाकीच्यांसाठी प्रसाद होता आणि ते ऑलरेडी चालू आहे. बघू शकता प्राणप्रतिष्ठा मूर्तीची. हे बघा, तुम्हाला दाखवते सती मातेचं मंदिर इथे आहे. तुम्हाला लोकेशन दाखवते. काल दाखवायला नाही भेटलं कारण की भरपूर काल अंधार होता आणि लाईट पण गेली होती, सो दाखवायला नाही भेटलं. आज तुम्हाला दाखवते. चला, हा आहे मंदिर. इथून असा फोटो आहे सती मातेचा आणि इथे सती माता आहे. आजूबाजूला सगळी अशी बांबूंची झाडं आहे आणि मम्मी पप्पा येत आहेत तिथून. स्वाहा बलविक्रांत भैरव महाराज जय, घबराल बाबा की जय.
आम्ही आलो आहोत गडकालिका माताच्या इथे. हे 52 शक्तिपीठामधलं हे एक शक्तिपीठ आहे गडकालिका माता, जिथे आम्ही आता चाललो आहोत. तर जर तुम्हाला दाखवायला भेटलं तर दाखवते, नाही तर मग काय कुठे अलाउड नाही कॅमेरा. तर बघू शकता इथे पहिला गर्दी नसायची, पण आता गर्दी भरपूर वाढली आहे. तर इथे बघू शकता मी शृंगार घेतलाय. तर चला जाऊया आत. बघा इथे गडकालिका माता. मम्मी एक मिनिट आहे, पकडा एकच. गडकालिका माता दर्शन घ्या सगळ्यांनी. गडकालिका माता बघू शकता, उज्जैनची गडकालिका माता. जय गडकालिका माता. ते बाबा आहे. ते माताची जीभ पडली होती आणि तेव्हापासून इकडचं नाव पडलं गडकालिका माता. खूप चांगलं दर्शन झालं आणि तुम्हाला दाखवायला पण भेटलं, हे चांगलं होतं. तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. चला जाऊया आपण. मी आता बघतोय एक शिवलिंग. बघू शकता हे किती मस्त आहे, मला आवडला. पण 1200 रुपये बोलतायत. आणि मला कुंकवाचा करंडा घ्यायचा आहे, ते एक सिंदूर ठेवायसाठी. पण छोटा हवा, एवढा मोठा नको. लहानसा असा छोटासा क्यूटसा तसे कमी करते ना. हां. तर बघू शकता गाईज, मला हे दिवे आवडले. तसे कंबळामधले दिवे आहेत, मस्त वाटत आहेत ना. पितळाचे दिवे आहेत 2, बघू शकता, खूप छान वाटत आहेत. आणि अजून मम्मी हे बघा ह्याच्यामध्ये पण आहेत हे 2. हां, 2 गदा घेतलेली आहे. आज आहे हनुमान जयंती आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्ही 2 गदे घेतलेले आहेत. कमेंटमध्ये नक्कीच बोला जय श्रीराम. आणि अजून दिवे आहेत त्यांच्याकडे. हा असा वाला आहे की और कोणचा आहे अंकल? हा पण छान वाटतं असं, पण तो कंबळाचा म्हणजे मस्त वाटला मला ह्याच्यापेक्षा. तर मंडळी, आता आपलं गडकालिका मातेचं दर्शन झालेलं आहे. आत्ता आपण थेट चाललो आहेत महाकालला. पहिला तर आपण इथे जाणार आहोत घंटाघरला, तिथे थोडीशी शॉपिंग करणार आहोत आणि म्हणून संध्याकाळी महाकालला जाणार आहोत. तर चला जाऊया. आणि भरपूर मजा येते आणि चांगलं वाटतंय, पॉझिटिव्ह वाईब आहे. मंडळी नदीची आरती होते बघू ना, ऑरेंज तिथून पुढे शिप्रा नदीची आरती होते संध्याकाळी 6 वाजता. हे बघ संध्याकाळी गाडी लागले ना तिकडे, तो रामगड, तिथं आरती होते, शिप्रा आरती. जशी गंगा आरती होते ना हरिद्वारला, तशी शिप्रा आरती. तर बघू शकता गाईज, शिप्रा नदी, जिथे सकाळी मी स्नान केलेलं आहे. आणि सगळी माहिती ह्यांनीच सांगितली, तर मला बोलायला काहीच नाही. आम्ही पोरं आलेलो तर इथे राहिलेलो. गाईज बघू शकता, आम्ही या छोट्यावाल्या रिक्षामध्ये बसलोय. मम्मी पप्पा इथे बसलेत छोट्याशा रिक्षामध्ये. आणि केवढूशी रिक्षा आहे बघा, या असल्या रिक्षामध्ये आता आम्ही बसलोय. हा बापरे, पकडून बसते. तर आता आम्ही ते गल्लीमध्ये बसलोय आणि आम्ही पितोय आता गोटी सोडा. तर आम्ही इथे साडीच्या दुकानामध्ये बसलोय फर्स्ट. आणि आम्ही जिथे जातो तिथून एक साडी घेतो. तर मग साडी बघतोय आम्ही कॉटनची, बघूया. तर इथे आम्ही धोतरच्या दुकानामध्ये आहोत आणि मी ही शॉल घेतलेली आहे ज्याच्यावर लिहिलं आहे जय महाकाल. किती मस्त वाटतंय बघू शकता. तर मंडळी इथे भरपूर सारे हार आहेत आणि मी हा पर्लवाला घेत आहे. कसं वाटतं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चिपकला इथे माईकला. नक्कीच कसं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की आता मी एक साडी वेअर करणार आहे. 5 तारखेला आमच्या घरामध्ये लग्न आहे, सो त्यासाठी. कसं वाटतं नक्कीच सांगा. मम्मी कसं वाटतं? चांगलं शकता. गाड्या लावल्यात सगळ्यांनी आणि या गाड्यांची डायरेक्ट हवा काढतायत, कारण की ते पब्लिकला मग प्रॉब्लेम होतो गाड्या लावल्याने. तर डायरेक्ट हवा काढतायत, बघितलं तिथे. आणि इथे बघू शकता आम्ही थोडीफार शॉपिंग करतोय, छोट्यावर मोठ्यावर गोष्टी घेतोय. पण छान आहेत त्या, ती क्लिप वगैरे छान आहे पर्लवाले.
काय माहिती, मला काही दिवसापासून पर्लचं आणि बोचं जास्त ऑब्सेशन झालं. सो मी घेते पर्लचं आणि बोचं जास्त. आय डोंट नो बट ऑब्सेशन झालं आहे. इथे भरपूर सारं शॉपिंगसाठी भरपूर काय काय आहे. मी लावते टिक्का, सगळ्यांनी लावला, मी पण लावला आहे. कसा वाटतं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मंडळी, आम्ही हे फक्त प्रसाद घेतला आहे, ते दुसरं काही चढवत नाही, तर घेऊ नका. फक्त प्रसादच घ्या जो परत आपल्याला भेटतो आणि परत मग तो प्रसाद म्हणून आपण खायचा असतो, तर तेवढंच घ्या, जास्त काही घेऊ नका. चढवलं जात नाही. चला, तिथे चढवलं जात नाही काय, त्यामुळे एवढंच घेतलं आम्ही. सो चला जाऊया. तर इथे बघू शकता महाकाल, बघू शकता इथे शिवलिंग दिसत आहे टी व्हीवर. आणि आम्ही सुद्धा चालू आहे दर्शनाला. सो चला, एवढी काही गर्दी नाही वाटत आहे, पण आहे थोडीफार. सो चला जाऊया. हा बघा मंदिराचा परिसर किती छान वाटतोय. खूप चांगलं वाटतं. कॅमेरा अलाउड नाही तरी चाललो आहे आम्ही. सो चला, किती मस्त वाटतं आतमधून मंदिर. जय श्री महाकाल. बघा इथे पण महाकालचे फोटो लावलेले आहेत, बघू शकता. तर गाभारा बघू शकता किती मोठा आहे देवाचा आणि खूप छान आहे. बघू शकता मार्बलची हे आहे. आणि आम्ही शीघ्र दर्शनचे तिकीट काढले होते ऑनलाईन, सो त्याचंच आम्हाला इथून भेटलेले आहे एंट्री. लाईनला गर्दी पण भरपूर आहे. हे बघा, हा आहे महाकालचा गाभारा आणि तिथून महाकाल दाखवते मी आता. तुमचं दर्शन मी आज तुम्हाला घडवून देते. काय गाईज, दर्शन घ्या. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. दर्शन घ्या. जय श्री महाकाल. ते आहे महाकालचं मंदिर, बघू शकता. आणि चांगलं दर्शन झालं, तुम्हालाही दर्शन घडलं महाकालचं. आणि भरपूर छान. खूप वेळ मी तिथे थांबले सुद्धा होते दर्शन घ्यायला, म्हणजे देवाच्या समोर भरपूर वेळ मला थांबायला पण भेटला आणि खूप छान दर्शन झालं. मी डमरू घेतोय एक मोठावाला मंदिरासाठी आरतीला वाजवायला, आणि एक छोटावाला मंदिरात ठेवायसाठी घेतोय फक्त असा. आणि ह्याच्यापेक्षा छोटी साईज भेटली तर बघू. आता हा मोठावाला आम्ही बघतो आपल्याला. मी तुला सांगते, असं असं वाजवत असते. तो मोठावाला. असं वाजवत असते. आता आम्ही भरपूर सारे डमरू बघतोय आणि एक डमरू, आता इथे पूर्ण डमरूचा शॉपच आहे, तर त्याला बघूया कसा आहे, भेटतो आपल्याला डमरू. तर मंडळी, फायनली मी हा डमरू घेतलेला आहे एक मंदिरासाठी. आणि सगळीकडे भरपूर रेट सांगितला, आम्ही जिथे फर्स्ट बघितलं तिथूनच घेतला. तर मग चला पुढे बघूया अजून काय काय आहे. तर मंडळी, तुम्ही कुठे नसेल बघितलं, पण इथे आहे भारत माता मंदिर, ते मी तुम्हाला दाखवते. तर मग चला या. आणि आता काय बघायला चाललोय आपण मम्मी? काय बघायला चाललो? कॉरिडोर महाकाल लोक बघायला चाललोय आम्ही आता. आणि कॉरिडॉर पण बघायला चाललोय. सो चला. आणि ते भारत माता मंदिर सुद्धा आहे. सो चला या, तुम्हाला दाखवते. आहे भारत माता मंदिर, तुम्ही बघू शकता. भारत माताची सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये, हे बघा. आणि हे मंदिर या मंडळी, इथं बघा मॅटर चाललाय फुल, ते बघा मॅटर. तर गाईज, इथे बघा हनुमंताची मूर्ती आहे आणि मागे नरसिंहाची पण मूर्ती आहे, दत्त महाराजांची पण मूर्ती आहे, बघू शकता. नरसिंहाची मूर्ती बघू शकता तुम्ही. ही जी मूर्ती आहे ही मणिभद्रची आहे. इथे खाली नाव लिहिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला, मणिभद्र. म्हणजे ज्या ज्या मूर्त्या इथे आहेत बनवलेल्या, त्यांचे नावं दिलेले, ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर इथे म्हणजे
आता मी तुम्हाला दाखवते समुद्र मंथन, जिथे आपल्या भोले बाबांनी विष पिला होता. तर ते इथे प्रतिमा दाखवलेली आहे समुद्र मंथनाची, ती तुम्हाला दाखवते. या ही बघा. बघा समुद्र मंथनाची प्रतिमा आहे. ते मला एकदम क्यूट अशी एक मूर्ती भेटलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गणपतीची आणि गौरी देवीची मोदक किती समोर ठेवलेत आणि गणपती बाप्पा कसे मागून, आईच्या मागून असे मोदकांना बघतात. किती क्यूट वाटतंय. रावणाने कैलाश पर्वत उचललेला. हे बघा किती मस्त वाटतंय ना. म्हणजे हे असं येलकोट येलकोट जय मल्हार. इथे खंडोबाची मूर्ती आहे घोड्यासोबत. आपल्या शिवजीची वरात चालली होती तेव्हाची आहे. बघू शकता महादेवची जेव्हा वरात चालली होती तेव्हाची आहे. किती मस्त वाटतंय. हे पशुपतीनाथची मूर्ती, पण हा शंकराचाच अवतार आहे पशुपतीनाथ. ते बघा श्री कालभैरव अवतार आहे देवाचा. किती मस्त वाटतं. आणि ते भरपूर सारे काय काय आहेत. म्हणजे इथे समोर जरी बघितलं तरी तिथे भरपूर सारं काय काय असं हिस्टॉरिकल बनवलेलं आहे. भरपूर सारं आहे ना समोरचं. हा. ते काय माहिती आहे, काय? गणपती बाप्पाला जेव्हा महादेवाने शिर उडवलेलं ना, हा. ते का ती स्टोरी आहे होती. ती महादेवांना story. रोखलेलं गणपती बाप्पाने. हा त्यानंतर महादेवाने त्रिशूलांनी शिर उडवलं शिर उडवलं. आणि मग हाती घेतलं. इथे देवानी यमाला मारलं होतं. यम म्हणजे काल, आणि कालाचा विनाश करणाऱ्याला बोलतात महाकाल. इथे ऑप्शन सुद्धा आहेत. म्हणजे महाकालचं आपण दर्शन करू शकतो बाय दिस टूल. सो बघूया कसं होतं आहे. इथे आल्यावर काहीतरी चांगलं असं भेटणार आहे आपल्याला, एक चांगला एक्सपिरियन्स भेटणार आहे. सो चला बघूया. तर गाईज बघू शकता इथे सगळ्या लाईट्स लावलेल्या आहेत आणि ते सनसेट पण होतोय. आणि बघू शकता किती मस्त वाटतंय लाईट्स लावल्यात तर. आणि आम्ही VR मध्ये आत्ता बघितलं, असं वाटत होतं की आपण शिवलिंगच्या जे समोर उभा आहोत VR मध्ये. आणि जे स्टार्टिंगचं पार्ट होतं त्यामध्ये वाटलं की मी आता पडते खाली. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. तर चला आता जाऊया. चलो भरपूर झालं आणि खूप छान वाटते. म्हणजे रेखीव काम आहे आणि खूप विचार करून कामं केलेली आहेत. सो खूप पायाला मलम लावून. तर इथे आहे शंकर भगवानचा गौरी मातेनी डोळे बंद केले होते तेव्हा त्यांनी तिसरा डोळा उघडला होता आणि पूर्ण सृष्टीचा नाश झाला होता. मस्तीमध्ये हे डोळे बंद केले होते, पण तिसरा डोळा त्यांनी उघडला होता. सो असं आहे. म्हणजे खूप साऱ्या स्टोरी अशा आहेत आजूबाजूला इथे. म्हणजे एवढं कोरीव काम केलं गेलं आहे. गाईज बघा, परत मी या ऑटोमध्ये बसले. मला आल्यापासून बसायचं होतं, जाताना पण याच ऑटोमध्ये येतात. म्हणजे आम्ही पकडली होती दुसरी ऑटो, पण त्या ऑटोवाल्यांनी आम्हाला उतरवलं आणि मग त्यानंतर आम्ही या दुसरी ऑटो केली. आणि ती पण ही छोटी जी मला करायची होती तीच. आणि काय माहिती आज महाकाल माझ्यावर भरपूर प्रसन्न आहेत. तर अशी माझ्या मनाची इच्छा पूर्ण होत आहे इथे. आणि मजा येते छोटीशा ऑटोमध्ये. हे बघा इथे शिप्रा आरती चालू आहे, बघू शकता. हे बघा